गावदेवी अशेडे गावच्या बनाप गावदेवी चिंचोली हे दोन गप फिंबल झाली आहे. चेंडू बॉन्डलाच्या बाहेर पहिल्या चेंडूने आगाज केलाय फलंदाजी करत असताना सचिन भंडारीच्या बाकमधनं चौकार. चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला. दरम्यान चेंडू पुन्हा एकदा फलंदाज तयार आहे. सचिन यावेळेचा चेंडू चांगला आहे. हे चेंडू फेकावे लागतील गोलंदाजी करत असताना अजयला टीम अशिलेसाठी. दोन्ही टीम एकामेकाच्या बरोबर खेळलीच असतील मात्र एकामेकाचा अनुभव आहे. मात्र सचिन भंडारी हे चांगला ऑलराऊंडर आहे आणि चांगला फलंदाज आहे गावदेवी चिंचोलीचा. गावदेवी चिंचोलीच्या विरोधात गावदेवी अशिले ही लढत आपल्याला पाहायला भेटेल. पहिल्या फेरीतील दुसरी मॅच आपण पाहतोय. स्पर्धा श्री मलंगड चषक आणि या स्पर्धेचे आमचे प्रमुख घटक प्रमुख आयोजक हाही फटका क्षेत्ररक्षक आहे. टीममध्ये डायरेक्ट हिट दिली होती. हा खेळाडू विस्फोटक आहे हरेश म्हात्रे. या खेळाडूला मात्र तुम्हाला डायरेक्ट हिट बाद करण्याचा प्रयत्न केले मात्र तोपर्यंत धाव आली आहे एक. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकता स्काय स्क्रीन समोर लॉंग स्टॉपला मागच्या बाजूला विकेटच्या तिथे जे बॅनर आहे आमचे गणपत शेठ गायकवाड आणि त्यांचे चिरंजीव आणि कल्याण पूर्वेचे आमदार सुभाताई गायकवाड यांचा फोटो आहे आणि त्याच्यामध्ये आयोजक नैतिक भाग्यवंत आणि आमचे प्रमुख उदयदादा पवार यांचा बॅनर बघू शकतो. श्री मलंगड चषक ही स्पर्धा 20-25 शानदार पर्व स्पर्धेत दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसामधील पहिल्या फेरीतील दुसरी लढत मैदानावरती चांगली मॅच झाली. मागील मॅच अंतिम चेंडूमध्ये 7 धावांची गरज होती. गोलंदाज तयार आहे. तर पुन्हा एकदा जे हरीसाठी हा इनसाइड आउटचा फटका. बाकू पॉईंटच्या दिशेने चेंडू आउटफील्ड फास्ट आहे. भरपूर वेगाने आलाय क्षेत्ररक्षक मात्र चेंडूला थांबवलाय. तोपर्यंत धावा 2. तिसरीचा प्रयत्न चालू आहे. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 3 धावा. चौथ्या धावेचाही प्रयत्न केला होता आणि नकार आहे चौथ्या धावेसाठी. यावेळेस मात्र सचिनचं धावा मिळाल्या 3. चेंडू थांबला म्हणजे धावा थांबतील. धावा थांबल्या की तुम्हाला भरपूर काय मिळू शकतं. योगदान द्यावं लागेल टीम गावदेवी चिंचोलीला. मागील मॅचमध्ये 58 धावांचं लक्ष आपण कमी पडताना बघितलं होतं. अंतिम षटमध्ये मॅच गेला होता प्रचंड वेगाने. अजय वेगावरती स्वार. चेंडू आलाय डॉट बॉल. काय वेग होता. सरसेनापती शुभमला आपण बघतोय इष्टिक्षक भूमिकेमध्ये गावदेवी अशेळचा. सरसेनापती आहे कॅप्टन आहे. टीम अशेले देखील चांगला खेळ खेळतो. चांगला खेळ खेळत आलाय आतापर्यंत. दरम्यान चेंडू पुन्हा एकदा हा फुलटा सोडा सचिनसाठी. गुड न्यूज होती. कॉल स्वीकारत असताना चेंडूला फेकून दिले. लॉंग ऑन बनल्याच्या बाहेर. षटकार. षटक संपल्याचा क्षेत्रपंचारांचा आणि पहिल्या षटकाखेरीस बिनबाद धावसंख्येचा विचार केला तर एकंदरीत धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 14 धावा. षटक पहिला संपला. तोपर्यंत ऐकूया आपण पुन्हा एकदा आमचे डीजे यांचं एक सुमधुर धून. एकदा दोन्ही टीमला मी ते सूचना देतो. पंचांचा निर्णय अंतिम असेल. चेसिंग ट्रेसिंग कंपल्सरी आहे आणि पंचांना वाटला तर पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. बॅट्समन रिव्ह्यू नाही आहे. लक्ष असो खेळाडू पक्षामध्ये अतिरिक्त कोणता खेळाडू आला तर टीमला 2 धावांनी पॅनलाइज केलं जाईल. हेही नियम आहेत. ज्यावेळेस टीम आपला फॅमिलीमध्ये बसतो आपण आपल्या टीम बरोबर असलेले आपले प्रेक्षक पाठीराखे किंवा इतर कोणी प्रेक्षक असतील त्यांना आपण साईडला करायचे. फक्त खेळाडू कक्षामध्ये खेळाडूच आढळले पाहिजेत. जर कमिटीला तिथे कोणता आढळला वेगळा माणूस वेगळा प्रेक्षक तरी मात्र धाव टीमला पॅनल्टी दिली जाईल. यावेळेस हरीशा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअरचा क्षेत्ररक्षक आहे. सीमारेषेवरती फेकला चेंडूला. शुभम चेंडूला कॅरी करतो एसटी मागे. तो म्हणतो धाव आली आहे 1. टीम अशिलेला कमबॅक करावं लागेल कारण धावसंख्या जास्त धावा झाल्या तर लक्ष मोठा होतो. तर सचिन भंडारी आणि हरेश मात्र ही आघाडीची जोडी विकेटवरती खेळतोय. सचिनने एक षटकार ठोकलाय. सचिनवरती जास्तीत जास्त सध्या तरी टीमचा भरोसा असेल. सचिनसाठी हा चेंडू बाहेर जाऊन आदळतो अंगावरती. तोपर्यंत धाव मिळेल 1.
एकेरीने वाटचाल या दुसऱ्या षटकामध्ये. दुसरा षटक टीम मशिलेसाठी चांगला फेकतोय गोलंदाजी करत असताना गोलंदाज बंटी. 2 मध्ये 2 आल्यात. आता 4 षटकामध्ये सांघिक धावा चांगल्या बनवाव्या लागतील टीम चिंचवलीलाही, कारण लक्ष मोठा असला की तुमच्याकडे गोलंदाजांना तेवढी बेनिफिट मिळतो. गोलंदाज तयार आहे पॅव्हलियन एंडकडून. हा चेंडू अगदी घरंगळत शतोक्षक आहे, नकार आहे सचिन ते धाबेला आणि ही धाव कदाचित धोकादायक ठरू शकल्या असती. हा तिसरा चेंडू सफल आलाय. बंटी गोलंदाजी करतो टीम गावदेवी आशिले संघासाठी. हा चेंडू पुन्हा एकदा घरंगळत ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेवरती. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, दुसऱ्या धाबेसाठी पुन्हा एकदा नकार आहे. चांगली गोलंदाजी होतोय टीमच्या माध्यमातून. गोलंदाजी करत असताना दुसऱ्या षटकामध्ये बंटी आणि त्याच्या विरोधात सचिन. आतापर्यंत दोन्ही खेळाडूंनी एक 2 चेंडू खेळले गेल्यात. मात्र या अंतिम निर्णायक 2 चेंडू शिल्लक असतील दुसऱ्या षटकातील. तयार आहे गोलंदाज सचिन. यावेळेस सचिनची दांडी गोल केली. पहिला यश सांघिक यश मिळवून दिले टीमला. गोलंदाजी करत असताना बंटीने ही सफलता प्राप्त केली आहे. ब्रेक थ्रो दिलाय टीम गावदेवी आशिलेला. यावेळेस सचिन भंडारी मैदानाच्या बाहेर. नक्कीच आपण बघू शकतो हा फटका आशिष मात्रेचा. आशिष मात्रे टीम चिंचवलीसाठी बऱ्याचशा वेळ खेळत आलेला आहे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धाबेसाठी 2 धाबा इथे कंप्लीट केल्या जातात. रनिंग बिटवीन द विकेट म्हटलं की टीम चिंचवलीचा परिचय आहे. 2 धावाने धावपळक पुढे सरकतोय. षटक संपल्याचा इशारा आलाय आणि 2 षटकाखेरीज धाबांचा एकंदरीत विचार केला तर 19वा हा षटक टीम गावदेवी आशिले संघाच्या बाजूने राहिलाय. फक्त 5 धावा आणि यशही मिळालं गोलंदाजी करत असताना बंटीला. तोपर्यंत पुन्हा एकदा जाऊया आमचे डीजे. गावदेवी चिंचवलीसाठी महत्वाचा आहे. इथनं या षटकात तुम्हाला जास्तीत जास्त धावा 1 आहेत. राऊंड विकेट. पहिला चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर आहे. पंच दिनेश भाग्यवंत बाहेर येत आहेत आणि अंपायर सिग्नल दॅट इज व्हाईट बॉल खराब दर्शवताना पंचांकडनं हा खराब चेंडू दर्शवला. धाव मिळेल 1. धावपळकामध्ये ऍड केली जाईल. हरीश आतापर्यंत कोणताही मोठा फटका हरीशच्या बॅटनं पण बघितला नाहीये. मात्र भरोसा जास्तीत जास्त असलेल्या खेळाडू. वन्स अगेन सेम रिझल्ट. आणखी लगातारचा दुसरा खराब चेंडू. धावाही मिळतील. असे चेंडू जर फेकत राहिले तर तुम्हाला धावाही मिळतील. पहा धाबा खराब चेंडू फेकले होते. मात्र पहिल्या मॅचमध्ये कालच्या दिवसात आम्ही 5 ते 8 मॅच बघितल्या होत्या की तिथे धावा डिफेन्स केल्या गेल्या. मात्र निर्णायक मॅच दोन्ही खराब चेंडू आल्यात. व्हाईट बॉल फेकल्यात गोलंदाजी करताना तिसऱ्या षटकामध्ये राहुल तयार आहे आंब्या अँडकडून. या स्पर्धेची आपण बघू शकतो दुसरा दिवस दुसरी लढत चालू आहे सध्याच्या घडीला. मॅचच्या पहिल्या डावात टीम गावदेवी चिंचवली फलंदाजी करतो. 21 धावा
हे 2 लगातारचे वाईट चेंडू फेकल्यात. हाही चेंडू पाहावा लागेल, दिशाहीन आहे. खराब चेंडूफेकी करताना राहुलला तिसरा खराब चेंडू फेकलाय. वाईट बॉल. राहुलला काहीतरी इथे मात्र कानमंत्र देत असताना पहा 3 बॅकपडवरती होती आणि मात्र इथे टीमच्या धावसवरला अतिरिक्त 3 धावा आल्या. तिथे हरीश समोर गोलंदाजी करत असताना राहुल खराब गोलंदाजी करतोय. 3 अतिरिक्त चेंडू फेकल्यात राहुलने. राऊंड विकेट. हा चेंडू चांगला आहे. असे चेंडू फेकावं लागतील. बीट झालाय. चेंडू गेला एस्टिमेट डॉट बॉल. 50च्या आसपास धावा बनवाव्या लागतील टीम चिंचवलीलाही. कारण लक्ष चांगला उभारलं तर तुम्ही फाईट करू शकता त्या मॅचमध्ये. आणि फायटिंग मॅच मागील मॅच देखील चांगला पाहायला भेटला कालच्या दिवसामध्ये. धावा पण हा फटका चांगला आहे. मागे येऊन बॅकफुटला जबरदस्त फटका. चेंडू पाऊंड लाईनच्या बाहेर येतोय. चौकार. गेलाय आणायला तो. 1 मिनिट थांबा. मॅच बॉल गेलाय स्वयंसेवक आणायला. थांबा 1 मिनिट. तर एक डॉट बॉल आणि एक चौकार आलाय. फलंदाज हरीशच्या बॅटमध्ये धावपळ 4ने पुढे सरकत असताना धावपळीची एकंदरीत विचार केला तर 26 धावा. तिथे राहुल गोलंदाजी करतोय. तिसऱ्या षटकामध्ये खराब गोलंदाजी झाली राहुलची. 3 अतिरिक्त चेंडू फेकले तर राहुलने बॅकफुटला फटका चांगला आहे. दूरवर क्षेत्ररक्षक येतो मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू घरंगळत. यावेळेस कबर बॉन्डच्या बाहेर होतो. चौकार. काय फटका मारला हरीशने. हरीश बाकपटवरती होता पहिल्या 2 षटकांमध्ये. मात्र इथनं त्याने 2 चौकार चांगले कलात्मक दाखवल्यात. अरे चांगली फलंदाजी करतो. हाही फटका. मागे येऊन खेळायचा प्रयत्न होता. चेंडू गेला एसटी मागे डॉट बॉल. हे चेंडू फेकावं लागतील गोलंदाजी करत असताना गोलंदाजाला. अजूनही 2 चेंडू फेकायचे आहेत. राहुलवरती प्रेशर आहे, दडपण आहे. धावपळी आपण धावांचा विचार करते 30 धावा 50+ धावा बनवाव्या लागतील गावदेवी चिंचवडीला. गावदेवी आश्रयच्या विरोधात खेळत असताना कारण मॅच 50 धावांप्लस रंगू शकतो आणि रंगतदार प्रेक्षक लढत प्रेक्षकांना पाहू शकतो. डाऊन दी ग्राउंडचा हा नजराना हवेच्या दोरावरती. मात्र क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेवरती. झेल स्वीकारत असताना टिपलाय झेल. संपलाय फलंदाज हरीशचा खेळ. अंतिम चेंडू आहे. निर्णायक तिसऱ्या षटकातील निर्णायक चेंडू. रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र चेंडू ऑफसाइड ऑफ स्टिक. जास्तीत जास्त खराब चेंडू फेकलाय. व्हाईट बॉल. एकदम आणखी ॲड केली जाईल धावपटकावरती. व्हाईट बॉल फेकलाय. 31.
गोलंदाज राहुलचा हा महागडं षटक आहे. रिव्हर्स अटॅक केला, फटका चांगला आहे. कव्हर सीमारेषे दिशेला क्षेत्ररक्षक आहे. फंबल झाली की चेंडू थांबणार नाहीये, निघून गेला म्हटल्याच्या बाहेर. चौकार. षटके 3 संपली. 3 षटकाखेरीज 35 धावा. 18 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा निर्णायक 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या दरम्यान आमचे मान्यवर दत्तादा म्हात्रे यांचं शुभ आगमन सिंबळंगर चषकामध्ये आपलं सरचे स्वागत असेल. मान्यवरांची तर शेवटचा षटक जिथे शिल्लक आहे तोपर्यंत आवाज ऐकूया आपण डीजे. योगेशकडे निर्णायक 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आशिषच्या सोबतीला सेकंड डाऊन साठी मनोज आलाय. मनोजच्या बॅटमधून आपल्याला चौकार पाहायला मिळाला आहे. तर आशिषच्या बॅटमधून 2 धावा. एकंदरीत 35 धावा बघतो आपण धावपुस्तकावरती. निर्णायक 6 चेंडू फेकण्यासाठी योगेश आलाय गोलंदाजी मार्कमध्ये. पॅव्हलियन एंडर. योगेश तयार. थोडीशी मिस्टेक झाली आहे. या षटकात 15-20 धावा बनवाव्या लागतील. 50च्या आसपास धावा बनल्या तर तुम्ही संघर्ष करू शकतो गावदेवी चिंचवली गावदेवी आशिषच्या विरोधात. मॅचच्या पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना गोलंदाज तयार आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का आशिष म्हात्रेचं? नकार तर नाहीये. तर दुसऱ्या धावेचा कॉल होता आणि 2 धावा इथे स्वीकारत असताना ओव्हर थ्रो केला होता, मात्र बॅकअप चांगले दिले क्षेत्ररक्षकांनी. धावा मिळाल्या 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. आशिष म्हात्रे या षटकात 1-2 मोठी टोलवावे लागतील. उडवावं लागेल चेंडूला हवेमध्ये. आणि आशिष म्हात्रेकडे क्षमता आहे. गावदेवी चिंचवलीसाठी हा खेळाडू सतत आघाडीने फलंदाजी करत आलाय, मात्र या मॅच मध्ये 1 डाऊनला आलाय. तरी मात्र सध्या 4 धावसंख्येवरती खेळतो. मोठा फटका टोकणार का आशिषसाठी? हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी बरोबर. चेंडू थांबत नाहीये. एकच पहिल्या टप्प्याला चेंडू बांधल्याच्या बाहेर होतोय. चौकार. क्लिअर करत असताना चौकार आशिषसाठी वन्स अगेन पायचित्र बाद नाहीये. पहिली धाव खूप वेगाने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आशिष मात्र करतोय. नकार आहे दुसऱ्या धावेला आणि ते मात्र एकाच धावेवर थांबावं लागतो. त्यापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. अंतिम षटकामध्ये योगेश गोलंदाजी करतो. कोणता अतिरिक्त चेंडू योगेशने फेकला नाहीये. आता पहिल्या 3 चेंडूमध्ये 7 खर्च केल्यात आणि धावसंख्येचा विचार केला तर आपण 42 धावा. दरम्यान मनोज तयार आहे. मनोज साठी योगेशचा दरम्यान चेंडू जागा बनवली. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर फेकून दिला चेंडूला. चौकार.
यावेळेस आणखी एक उंच गेलाय झेलची शक्यता दूरवर क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. वाटा कॅच, जबरदस्त झेल टिपलाय आणि संपला फलंदाज मनोजचा खेळ. तर आपण अंतिम चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज योगेशला बघतो. शेवटचा चेंडू बॅट्समन प्रथमेश. मात्र इथे प्रथमेश आलाय. शेवटचा 1 to go निर्णायक चेंडू शिल्लक आहे. 48 धाबा धावसंख्या फलकावरती आपण बघतोय टीम चिंचोळीची. शेवटचा बॉल धागावरून खेळायचा होता. चेंडू गेला बॅटचा कडा घेऊन एसटी मागे. कोणती मिस्टेक नाही शुभम कडनं. टिपलाय झेल, संपलाय फलंदाज केलं. 48 वरती डाव संपलाय गावदेवी चिंचोळीचा आणि 49 धावांचं लक्ष आहे. लक्ष चांगलं आहे आणि मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये आवाज ऐकूया आपण आशिष मात्रेचं. दत्ताभाऊ म्हात्रे मॅन फ्रॉम खरड यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. उपस्थित मान्यवरांचा शुभ सन्मान सकाळपासून आपण पाहतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण बघू शकाल उदयजी पवार साहेब यांचे शुभ हस्ते दत्ताभाऊ यांचा शुभ सन्मान मायेची उपदार शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून मोमेंटो दिला जातोय. प्रत्येकी पाहुण्यांचा मान सन्मान आमच्या आयोजकांच्या माध्यमातून सकाळपासून केला जातोय. कालच्या दिवसामध्ये 40+ धमाका आपण पाहिला. बाल संघ चॅम्पियन ठरला आणि कालच्या दिवसामध्ये रनरअप संघ मंगरूळ ठरला. खूप चांगला खेळ प्रत्येकी संघाने दाखवला. तर याच दरम्यान आपण बघू शकाल आमचे मान्यवर निवास राऊत यांचं शुभ आगमन या व्यासपीठावरती. आपल्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. लगेचच उपस्थित मान्यवरांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. उदयजी पवार आणि नैतिक भाग्यवंते या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. त्यांच्या माध्यमातून मान्यवरांचा शुभ सन्मान टॉस बॉक्स मध्ये केला जातोय. तर वळूया मॅचकडे. एका सत्राचा खेळ संपला. धापलकावरती टोटल पहिल्या सत्रामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना गावदेवी चिंचवली टीमनं ठोकल्या स्कोरकार्डवरती तब्बल 48 आणि 49 लक्ष सेट केलंय. टीम आषाढी समोर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 49चा पाठलाग करण्यासाठी आपण बघू शकाल शुभम आणि बंटी
ही सलामीची जोडी आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. चिंचवली टीम आयोजकांच्या सूचना येत आहेत. हरीश म्हात्रेचा चिंचवली संघ आपण पाहतोय इन ॲक्शन मध्ये, तर दुसऱ्या बाजूला शुभमचा आशेले संघ आपल्या मार्कवरती आपण बघू शकाल मुकेश भंडारीचा वापर केलाय. पिवनचं षटक आहे, सर्कल बाबंदीचं षटक आहे. 2 फिल्डर डीपमध्ये आपण बघू शकाल. डीप लॉंग ऑन आणि डीप लॉंग ऑफला एक फिल्डर तैनात केला गेला आहे. चला मॅचला करूया सुरुवात. चला पंच स्ट्रिक वॉंग करायचे, दोन्ही टीमला जास्त वेळ देऊ नका. पहिला चेंडू गेम ऑन लेफ्ट प्ले उत्तरार्धामध्ये आणि यस फलंदाज होईल बाद. पहिला धक्का, बिग विकेट डाऊन. बंटी बॅक टू पवेलियन. वरती आपण पाहिलं धावचीच्या माध्यमातून बंटीला परतावं लागलं. कॉलिंग शुभमनं केलं आणि बंटीच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारे कॉल नव्हता. दोन्ही गाड्या एकच ट्रॅकवरती आल्या आणि अपघात घडलाय आणि तो अपघात कुठेतरी धक्कादायक ठरलाय टीम आशेलेसाठी. पहिला धक्का बंटीला परतावं लागलं. पहिल्याच बॉलवरती स्ट्रायकरवरती शुभम आलाय. ह्या वेळेस पुन्हा एकदा झेलची संधी, अप्रतिम झेल. काय झेल टिपलाय समीर भंडारीना. अजून एक धक्का टीम आशेलेला. डाईव्ह करत असताना शॉट गलीमध्ये फिल्डर आपण पाहिलं समीर भंडारी आणि समीरसाठी 200चं पारितोषिक आले. आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक उदयजी पवार साहेब यांच्याकडनं 200चं पारितोषिक आलंय. दोन चेंडूवरती 2 फलंदाज बाद करण्यास सक्षम ठरले टीम चिंचवली. पहिला विकेट धावचीच्या माध्यमातून आणि दुसऱ्या बॉलवरती सुद्धा अतिशय मेहनत समीर भंडारीनं घेतली आणि समोर डाईव्ह करत असताना 100% एफर्ट आपल्या टीमसाठी दिले. झेल टिपलाय. ह्यावेळेस अजून एक चांगला बॉल. पुन्हा एकदा धावचीची संधी, डायरेक्ट हिट. धोका होता इथे. जर डायरेक्ट हिट झाला असतं तर इथे फलंदाजाला परतावं लागलं असतं. या बॉलवरती येते सिंगल. सिंगलना आशेले टीमचा अकाउंट ओपन होते. अजय आणि राहुलची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रत्येकी खेळाडूला प्रोत्साहित करण्याचं काम आमच्या आयोजकांच्या माध्यमातून सातत्यानं केलं जाते. चांगला झेल टिपला, लगेचच त्याला पारितोषिक देऊन सन्मानित केलं गेलंय. ह्यावेळेस चांगला बॉल, चांगला बॉल. अप्रतिम चेंडू फेकी, डॉट बॉल आलाय. इथे अजून एक चांगला बॉल, अप्रतिम चेंडू. काय गोलंदाजी होती या मैदानाच्या आतमध्ये. पूर्णपणे आशेले टीमच्या फलंदाजांना बांधून ठेवलं गेले आहे. एकही मोठा फटका आशेलेच्या माध्यमातून येत नाहीये. धापलकावरती टोटल फक्त आणि फक्त 1-2 गडी बाद.
यावेळी चांगला फटका इनफिल्डच्या वरनं खेळून काढल्या कव्हर्स मध्ये. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल वाऱ्याच्या वेगाने सीमा पलीकडे. पहिला दमदार फटका राहुलच्या बॅटमधनं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. संपल्या दापलकावरती टोटल आपण बघू शकाल 2 गडी बाद 5. अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय. श्री मलंगट चषक 3 दिवसामध्ये या स्पर्धेचं आयोजन. पहिल्या दिवसामध्ये 40+ धमाका आपण पाहिला. 2 दिवसामध्ये रेग्युलर संघ आपण पाहतोय आणि रेग्युलर मधला आजचा हा पहिला दिवस आहे. आणि पहिल्या दिवसामध्ये दुसरी लढत मैदानाच्या आतमध्ये चिंचिवली विपक्ष आशेले. अप्रतिम स्पर्धा मालिकावीरसाठी स्पोर्ट्स सायकल आपण पाहतोय. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाजासाठी आकर्षक कूलर आहे आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी आकर्षक कूलर आहे. आणि मालिकावरची सायकल ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झाली ते आमचे मान्यवर सन्माननीय अभिमन्यू नाथा भाग्यवंत त्यांचा आभार व्यक्त करतोय. दुसरं षटक मार्गस्थावरती आहे. ह्यावेळेस चांगला बॉल. अप्रतिम चेंडू. पहिला चेंडू सुरेख फेकला. गोलंदाज आपण बघू शकाल विशाल. विशाल सुद्धा एक नौका गोलंदाज टीम चिंचिवलीचा आपण पाहतोय. खूप चांगला परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून यंदाच्या सीझन मध्ये राहिलाय. अप्रतिम गोलंदाजी तो करतोय. स्ट्रायकरवरती अजय. यावेळेस दिशा बघावी लागेल. डिसिजन पेंडिंग आपण बघू शकाल. दोन्ही पंच एकत्रित येत आहेत आणि डिसिजन आमच्यापर्यंत लगेचच येईल. इट इज वाईट. वाईट बॉलचा इशारा पंचांकडनं आलाय. अतिरिक्त चेंडू फेकला गोलंदाज विशालना. स्ट्रायकरवरती अजय कडूला आपण पाहतोय. यावेळी समोरच्या दिशेने उडवलाय मात्र या फटक्यामध्ये ताकद कमी पाहायला मिळते. अजून एक धक्का टीम आशेलेला. हरेशकडनं चुकी होणार नाहीये. धक्का क्रमांक 3. अजय बॅक टू पवेलियन. अजय बाद झाला. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय योगेश. योगेश आणि राहुलची जोडी मैदानाच्या आतमध्ये. 49 धावेचा पाठलाग करायचा होता आणि पहिल्या ओव्हरमध्ये मुकेश भंडारीनं काय चांगली गोलंदाजी केली आहे. फक्त 5 धावा खर्च केल्या. एक फलंदाज त्यांना बाद केला आणि धावचीच्या माध्यमातून एक फलंदाज बाद झाला. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा चांगली सुरुवात केली आहे. आणि इथे बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये झेल टिपलाय. बॅक टू बॅक दुसरा गडी गारद केलाय गोलंदाज विशालनं. अजून एक धक्का टीम आशेलेला. मांगरुल विपक्ष चिंचपाडा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉससाठी. मांगरुल आणि चिंचपाडा टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी या. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज विशाल. 2 चेंडू 2 सफलता.
त्यानं प्राप्त केल्या. तिसऱ्या बॉलवरती विकेट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा धावचीची संधी आणि इथे अजून एक धक्का. टीम आशिलेला तू चल मैं आया या पद्धतीचं समीकरण आपण बघू शकाल. फलंदाज बाद. जबरदस्त कामगिरी आपण बघू शकाल. दुसऱ्या ओव्हरमध्ये टीम हॅट्रिक आपण बघू शकाल. धावचीच्या माध्यमातून हा फलंदाज बाद झाला. ओव्हर हॅट्रिक विशालच्या माध्यमातून कंप्लीट केली जाते. धापलकावरती टोटल स्थिरावली गेली आहे 6. या आकड्यावरती एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत. यावेळेस स्विच हिट केला आहे, मात्र अजून एक डॉट बॉल. फुलरलेनचा बॉल होता, चुकीचा बॉल होता, याचा सुद्धा फायदा घेता आला नाही या फलंदाज राहुलला. पूर्णपणे दडपण आणि प्रेशरला सामोरे जात असताना टीम आशेलेला आपण पाहतोय. तर पुन्हा एकदा फील्डमध्ये परिवर्तन. कव्हर्समध्ये डीपमध्ये जो फिल्डर होता तो डीप पॉइंटला आलाय. इथे बॉल हवेत, अजून एक झेलची संधी. झेल खाली फिल्डर आणि इथे कॅच ड्रॉप. साधा सोपा झेल इथे सोडला गेलाय आणि या बॉलवरती येते सिंगल. शॉट फाईन लेगला झाली आहे मिस्टेक. 2 ओव्हरचा खेळ इथे संपला. धापलकावरती टोटल फक्त आणि फक्त 7. चिंचपाडा वर्सेस मांगरूळ. बघा, काही कारणास्तव आपण ही मॅच खेळवतोय. चिंचपाडा आणि मांगरूळ. चला दोन्ही संघ आपण सहकार्य करा प्लीज. कोणी संघ काही कारणास्तव इथे अवेलेबल नाही आहे, तर चला चिंचपाडा आणि मांगरूळ आपण आयोजकांना सहकार्य करायचं. टॉससाठी यायचं. तिसरं षटक मार्गस्थावरती. गोलंदाजी मार्कवरती आपण बघू शकाल प्रथमेश आलाय. डवकुऱ्या त्याचा एक चांगला गोलंदाज आहे. फिरकीपटू आपण बघू शकाल टीम चिंचवलीचा. यावेळेस बॉल हवेमध्ये आणि अजून एक झेल ड्रॉप. अजून एक झेल ड्रॉप मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल. साधा सोपा झेल पुन्हा एकदा प्रथमेशनं ड्रॉप केलाय. सेकंडवरती फलंदाज विनायकला आपण पाहतोय. ह्यावेळेस चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, फलंदाज बाद. एस्टर्नवरती जाऊन चेंडू अडललाय आणि यावेळेस अजून एक धक्का. विनायकला परतावं लागेल. चला आयोजक आपला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचा. यापुढील मॅच कोणाची असेल? मांगरूळ विपक्ष चिंचपाडा. चला दोन्ही टीम आपण सहकार्य करा प्लीज. धापलकावरती टोटल 7 आणि आतापर्यंत फलंदाज बाद झालेत. 6 फलंदाज बाद झालेत. 7 धावा बनवत असताना आतापर्यंत 6 फलंदाज बाद झाले. तिथे आडव्या बॅटनं लॉक केला. बॉल हवेमध्ये, झेलची संधी. अजून एक धक्का. धक्का क्रमांक 7. फलंदाज बाद. सुद्धा गोल्डन डकचा शिकारी झाला. मैदानाच्या आतमध्ये 1 ते 2 चेंडूपेक्षा जास्त एकही फलंदाज चेंडू खेळला नाहीये. काही गोलंदाजी होती मैदानाच्या आतमध्ये. ह्यावेळेस हलक्या हाताने चेंडूला एक्झिक्यूट केलंय. डीपमध्ये फिल्डर तिथे तैनात केला गेला. समीरला आपण पाहतोय. समीरच्या माध्यमातून शॉट गलीमध्ये
एक चांगला झेल आपण पाहिला 200चा कॅश प्राईज त्याच्यासाठी आमच्याकडे जमा आहे. पुन्हा एकदा प्रथमेश पूर्णपणे वन साइडेड मॅच आपण बघू शकाल. यावेळेस अजून एक धक्का क्लीन बोल्ट फर्निचर डिस्ट्रॉय. राहुल बॅक टू पवेलियन. सौ आमदार सुलभाताई गायकवाड यांचं हे संगीत आपण पाहतोय आणि कल्याण पूर्वेतील पहिला महिला आमदार आपण पाहिली सौ सुलभाताई गायकवाड. ह्या वेळेस अजून एक चांगला बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण प्राप्त करतोय. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धापलकावरती टोटल आपण पाहतोय 9. चौथं षटक मार्गस्थावरती फक्त औपचारिकता बाकी या मॅच मध्ये. हिरामन आलाय. हिराचा वापर केलाय. डायमंड आपण बघू शकाल. ह्या वेळेस पहिलाच बॉल चांगला होता. अप्रतिम चेंडू हिरामनच्या माध्यमातून. चेंडूची पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप डॉट बॉल आलाय. फक्त औपचारिकता थोडं फास्ट केला. आयोजकांचा वेळ वाचवा. यापुढील मॅच चिंचपाडा विपक्ष मांगरूल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉससाठी. खोलवर टप्प्याचा बॉल. या बॉलवरती सुद्धा एकही धाव नाही आहे. चला चिंचपाडा टीमचा कॅप्टन एखादा प्रतिनिधी आला असेल तर आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. त्यानंतर मांगरूल टीमचा कॅप्टन राकेश पाटील आपण सुद्धा आयोजकांशी संपर्क साधा. प्लीज सहकार्य करा. ह्या वेळेस अजून एक डॉट बॉल. काय गोलंदाजी चिंचवली टीमनं मैदानाच्या आतमध्ये दाखवली आहे. पूर्णपणे डॉमिनेट केलं टीम आशेलेला. पहिल्या ओव्हरमध्ये मुकेश भंडारीनं चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर त्याच्या पावलावरती पाऊल ठेवत असताना प्रत्येकी गोलंदाजानं चांगलं काम केलं. हरेशनं सुद्धा या मॅचमधला हा तिसरा झेल टिपलाय. अजून एक धक्का टीम आशेलेला फलंदाज आपण बघू शकाल. 9वा फलंदाज बाद झालाय प्रतीक आणि 10 नंबरचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय शैलेश. तर बघू शका पुन्हा एकदा प्रतीक आलाय. प्रतीक नंतर प्रतीकचं आगमन मैदानाच्या आतमध्ये आणि शेवटचा विकेट शिल्लक आहे. ऑल आउटचा धोका आणि ह्या वेळेस शेवटच्या बॉलवरती सन्मान दिला गेलाय. बघा शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. ऑल आउटचा धोका या स्पर्धेत पहिला ऑल आउट देऊ शकेल का टीम चिंचवली. आशेलेच्या विरुद्ध गोलंदाजी करत असताना यावेळेस ऑल आउट वाचलाय. हार्डलक टीम आशेले. चिंचवली संघानं खूप चांगला खेळ दाखवला. यापुढील मॅचसाठी बेस्ट ऑफ लक. चला दोन्ही टीम आपण शेक हँड करायचं आहे. बघा या स्पर्धेचे नियम आहेत.